आपण पाहिलं प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मनपासाठी राऊतांची शरद पवारांसोबत चर्चा सुरू आहे। संजय राऊत सिल्वर ओकवर सध्या दाखल झालेले आहेत आणि आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष आहे। काय ठरतंय याबाबत ही उत्सुकता आहे। महानगरपालिका निवडणुकांसाठी राऊतांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं समजतं। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल, किती वेळांपासून या दोघांमध्ये ही चर्चा सुरू आहे आणि भेटीचे मुद्दे काय? शिवसेना खासदार संजय राऊत सध्या सिल्वर ओकवरती आहेत आणि शरद पवार आणि संजय राऊत या दोघांमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं कळतं आहे। आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर काँग्रेसने आपण एकटं लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्याच्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये कोण कुणासोबत जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत जे ते सध्या सिल्वर ओकवरती आलेले आहेत। संजय राऊत यांची अशी मागणी असणार आहे आजच्या या बैठकीमध्ये की शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने यावं आणि ह्या दोन्ही पक्षांची एकत्रपणे युती जी आहे ती महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये व्हावी। त्याच्यामुळे आता शरद पवारांचा राष्ट्रवादी नेमकी कोणती भूमिका घेते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की याच्यापूर्वी काँग्रेसचे नेते काही जे नेते आहेत ते देखील आले होते। वर्षा गायकवाड यांनी देखील येऊन सिल्वर ओक या ठिकाणी शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि त्याच्यामुळे आता नेमकं शरद पवार कुणासोबत जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आजच्या या बैठकीमध्ये महानगरपालिका हाच एक मुद्दा महत्त्वाचा आहे। आता राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्ष जो आहे शरद पवारांचा ते नेमकं काँग्रेससोबत जातं की शिवसेनेसोबत जातं हे आगामी काळामध्ये स्पष्ट होणार।